हॅलो फ्रेंड्स टाइम सकाळी पहाटे पहाटे पिकनिकला निघालो आहे. आमची वन डे पिकनिक आहे आणि ओवी आणि माझी ही फर्स्ट पहाटे पिकनिक आहे. आम्ही खूप एन्जॉय करणार आहे. सो यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ओवी आणि मी इथे रेडी झालोय. ओवीला तर खूपच मजा येते. चला तर मग पुढे बघूया आपण व्हिडिओमध्ये. कधी-कधी मोठ्या ट्रिपपेक्षा छोटी ट्रिप मनाला खूप जास्त आनंद देऊन जाते. आजचा दिवसही तसंच खूप खास होता. आमची वन डे ट्रिप जाण्यासाठी प्लॅन ठरला होता. सकाळपासूनच एक वेगळाच आनंद होता. छोट्या ट्रिपची तयारी म्हणजे एक्साइटमेंट डबल. बॅगमध्ये सर्व लागणारं साहित्य, पाणी, स्नॅक्स आणि गरजेच्या गोष्टींची पॅकिंग करून झाल्यावर आम्ही पहाटेच प्रवासाला सुरुवात करणार होतो. ओवीची पहाटेची फर्स्ट ट्रिप होती. ओवी पहाटे लवकरच उठली होती. मम्मीच्या फ्रेंड्स, मी आणि माझी वहिनी सर्वजण ट्रिपसाठी रेडी झालो होतो. पहाटे 5 वाजताच घरातून आम्ही निघालो. रस्त्यावर शांतता होती आणि थंडी पण खूप जास्त होती. डोंगरांवर हलकेसे धुके होते. हळूहळू गावं मागे जात होती आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचणारच होतो. गाडीमध्ये सर्वजण मस्ती मजाक करत आम्ही पोहोचलो मनुदेवी. मंदिराच्या सोभोवती वेगळी शांतता होती. आजूबाजूला दुकाने होती. पायऱ्या चढून आम्ही मंदिरात गेलो. मंदिराच्या आत फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई होती. म्हणून आम्ही मंदिराच्या बाहेरच फोटो आणि व्हिडिओज क्लिक करून घेतले. मंदिरात गर्दी नसल्यामुळे आमच्या आरामात देवीचे दर्शन घेतले गेले. मंदिराच्या मागच्या बाजूला गणपती, लक्ष्मी, तुळजाभवानी, रेणुका माता, सप्तशृंगी माता यांची लहान मंदिरे आहेत आणि थोडं पुढे गेल्यानंतर लहान पण सुंदर धबधबा आहे. पावसाळ्यात तर धबधबा अजूनच सुंदर दिसतो. तिथे सर्वांनी मिळून फोटोज आणि व्हिडिओज घेतले. मंदिराच्या परिसरात शॉपिंगसाठी दुकाने आहेत. मग तिथे आम्ही थोडी शॉपिंग केली. मनुदेवीचा निसर्ग अनुभवून आम्ही पुढे निघालो. श्री सप्तशृंगी देवीच्या मूळ प्रकट स्थान शिरागड येथे. पण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.